SP क्राईम न्यूज नेशन. रात्रीच्या वेळेस सुनसान रस्त्यावर एकट्या महिलांना हेरून त्यांची छेड काढायचा गेल्या वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात विमानतळ पोलिसांना यश आले. तब्बल 245 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून पोलिसांनी या विकृत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. सागर राम सोनवणे वय 22 राहणार भोसरी असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोहगाव गणेश पार्क परिसरात नुकतीच एक घटना घडली. एक दुचाकीस्वार अज्ञात तरुणाने एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 74-75 बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 8 आणि 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपीला तात्काळ पकडण्याचे आदेश दिले. आरोपीचा कोणताही थांगपत्ता नसताना तपास पथकाने विमाननगर, विश्रांतवाडी, दिघी, भोसरी या परिसरातील तब्बल 245 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना आरोपीचा सुगावा लागला आणि सापळा रचून शिताफीने अटक करण्यात आली. आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे हे समोर आले. हा विकृत गुन्हेगार कशा पद्धतीने महिला हेरायचा, त्याची गुन्ह्याची पद्धत कशी होती हे ऐकून पोलीस देखील चक्रावून गेले. पोलीस तपासात आरोपी सागर सोनवणे याची गुन्हे करण्याची पद्धत समोर आली. तो रात्रीच्या वेळी दुचाकीवरून फिरत असे. सुनसान रस्ते किंवा अंधार असलेल्या ठिकाणी एकटी महिला किंवा मुलगी दिसली तर तो त्यांचा विनयभंग करून वेगाने पळून जात असे. पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून सीसीटीव्ही नसलेले रस्ते किंवा आडवाटांची निवड करायचा. मात्र पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत सागरने विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आत्तापर्यंत 5 वेळा विनयभंग केल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंडे, एसीपी प्रांजल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव आणि पोलीस निरीक्षक गुन्हे शरद शेळके यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने ही कामगिरी फत्ते केली.